एकीकडे कर्जाचं ओझं, आसमानी संकट, दिवसा विजेचा लपंडाव असल्यानं रात्रीच्या काळोखात शेतात पाणी सोडण्यासाठी बळीराजा आपला जीव धोक्यात घालत होता। या कसरतीत शेतात विजेचा शॉक लागून बळीराजाचा मृत्यू झाल्याच्या घटनांनी चिंता वाढवली होती। पण आता शेतकऱ्यांचा संकटमोचक रूपात देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालंय। देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली बळीराजा मोफत वीज योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली। आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय। आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार? काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार? मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, कोणाचाही बुद्धिभेद करू नका। अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही? केलंय कोणाला वसूल? आजपर्यंत केलंय। त्यामुळे जुनं वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे। पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही। दिवसाही मोफत वीज मिळू लागली। आता पुढच्या 5 वर्षात वीज बिल भरावं लागणार नसल्यानं आर्थिक संकटही दूर झालंय। हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध करून दाखवलंय।